कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम राहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा 2024-25चा सुधारित 6,550 कोटी तर 2025-26 सालचा 5,645 कोटी रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सादर केला। नागरिकांना चांगले जीवनमान देता यावे यासाठी महापालिका कटिबद्ध असून अर्थसंकल्पांची त्या दृष्टीने मांडणी करण्यात आल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत केले। 2024-25 मध्ये 5,025 कोटी 1 लाख रकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता। यामध्ये पाणी पुरवठा आकार, करवसुली, जाहिरात व शहर विकास विभाग या विभागांच्या उत्पन्नात काही प्रमाणात घट येत आहे। त्यामुळे महसुली उत्पन्न 3,454 कोटी 83 लक्ष ऐवजी 3,220 कोटी 42 लक्ष सुधारित करण्यात येत आहे। महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या 284 कोटी 32 लाख अनुदानाऐवजी प्रत्यक्षात डिसेंबर 2024 अखेर 914 कोटी 35 लक्ष अनुदान प्राप्त झाले असल्याने सुधारित अर्थसंकल्पामध्ये अनुदान व सहाय्यक अनुदानापोटी 1,162 कोटी 71 लाख अपेक्षित केले आहे। अमृत 2 रुपये योजनेसाठी 20 कोटी कर्ज अपेक्षित धरण्यात आले होते, परंतु मार्च 2025 अखेरपर्यंत सदरचे कर्ज घेण्यात येणार नाही। कर्ज बाजू सन 2024-25 मध्ये महसुली खर्च 3,345 कोटी 66 लाख प्रस्तावित केला होता। तो सुधारित अंदाजपत्रकात 3,034 कोटी 77 लक्ष अपेक्षित असून भांडवली खर्च 1,679 कोटी ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने भांडवली खर्च 2,067 कोटी 50 लक्ष सुधारित करण्यात आला असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले। यावर्षीचा बजेट 5,645 कोटीचा हा बजेट आहे। हा बजेट तयार करत असताना आपली उत्पन्न कशा पद्धतीने आपण वाढवू शकतो, आपल्या कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो याच्यावर आपण भर दिला आहे। हे सगळे काम करत असताना काही मूलभूत सूत्रांवर आपण काम करत आहोत। बजेट तयार करत असताना नागरिकांच्या सेवेची गुणवत्ता यामध्ये सुधार कसे करता येईल याच्यावर आपण फोकस केला आहे। आपले सिटी एरियामध्ये राहणारे नागरिकांपैकी स्त्रिया, आपले दिव्यांगजन, आपले सिनियर सिटीजन त्यांच्यावर आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे। देशाचे जे भावी नागरिक आहेत अर्थात आपले विद्यार्थी वृंद त्यांचा एज्युकेशनची क्वालिटीमध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करता येते, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं एज्युकेशन सिस्टममध्ये कंटेंट मॅनेजमेंट आपण कसे करू शकतो त्याच्यावर आपण फोकस करत आहोत। आरोग्याची फॅसिलिटीज वाढवणे त्याच्यावर आपण फोकस करत आहोत। दिव्यांगजनांसाठी दिव्यांग आधार केंद्र जिथे आपण अर्ली डिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन ऑफ डिटेरिओरेशन याच्यावर आपण काम करणार आहे त्याच्यावर आपण फोकस केला या बजेटमध्ये। पर्यावरण हा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय आहे आणि जर आपले ठाणे सिटीचा पर्यावरण चांगला राहिला, इथे पाण्याची मुबलक उपलब्धताची आपण खात्री करू शकलो आणि तर निश्चितरित्या आपण इथे मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक आपण आकर्षित करू शकतात। आपल्याकडे IT सेंटर्स आणि डेटा सेंटर्स याला चालना देण्यासाठी खूप सुपीक वातावरण उपलब्ध आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्याला कॅपिटलाइज करण्याच्या अनुषंगाने बजेटवर आपण फोकस केलेला आहे। उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळू लागला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ठाण्यातील पक्षांचे सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख जनतेच्या भेटीला जाणार असून लवकरच ठाणे महानगरपालिकेत देखील जनतेचे संवाद साधण्यासाठी कार्यालय सुरू केले जाणार असल्याचे माजी महापौर अशोक वैद्य आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी सांगितले। ते काही नगरसेवकांसोबत जनतेच्या समस्या घेऊन ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेण्यासाठी आले होते।
भारतीय जनता पक्षाकडून जनता दरबार सुरू करण्यात आला असून मुख्य शिवसेना एकनाथ शिंदे पक्षामार्फत सुद्धा जनतेच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना जनतेमध्ये जाण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख आणि पदाधिकारी कामाला लागले आहेत। एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक मंगळवारी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या मठामध्ये जनसंवाद दरबार भरणार असून यामध्ये नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेची निगडीत असलेल्या सर्व प्रकारच्या मूलभूत समस्यांची दखल घेतली जाणार आहे। याकरिता गुरुवारी ठाणे महानगरपालिका येथील पक्ष कार्यालयात जनसंवाद दरबार भरविला जाणार आहे, अशी माहिती माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांनी दिली। कार्यालयामध्ये जनसंवाद दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या समस्या ऐकून त्यांची सोडवणूक करतानाच महिन्यातून एक दिवस सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख आणि पदाधिकारी प्रभागांमध्ये फिरून जनतेशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे सर्वच स्तरातून उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला जनसंवाद कार्यक्रम लोकप्रिय होऊ लागला आहे। आपण पाहिलं असेल की ह्या मंगळवारी आपण धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आश्रमामध्ये हा प्रत्यक्ष नागरिकांच्या समस्या जाणण्याचा आम्ही शिंदे साहेब, मी आहे, बारटके साहेब आहेत, भोयर साहेब आहेत, तर हे जाणून घेतलेलं आहे की नागरिकांचे काय प्रश्न आहेत, त्या दृष्टीने आपल्याला पुढे जाऊन काम करायचं। समस्या, सेवा आणि समाधान ह्याच्या बाईने काही आम्ही काम करणार आहोत। जसं आपण पाहिलं तर इतर लोक काय करतात त्याच्याशी आम्हाला आमच्याकडनं जी काही सेवा होईल, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी जी सुरू केलेली ही परंपरा पूर्ण घेऊन जाण्याचं काम आपल्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे आपण हे काम करतो। आज महापालिकेत नागरिकांचे प्रश्न आहेत, काही महापालिकेच्या संदर्भात काही कर्मचारी आहेत, काही सफाई कामगार आहेत, काही लिपिक आहेत, काही क्लास ऑफिसर आहेत। या सर्वांच्या सूचना आपण घेऊन आयुक्तांना दुपारी 1 ते 1:30च्या मध्ये आम्हाला वेळ दिलेली आहे। ज्या आम्हाला फक्त एक दिवस नाही तर प्रत्येक गुरुवारी आपण बसणार आहोत। काही सफाई कामगार आहेत, त्यांच्या देखील आपल्याला काही सूचना दिल्या, सर्व एकत्रित घेऊन आपण कामाला सुरुवात केलेली आहे। आज आपण ज्या काही अडचणी होत्या परिवहनच्या असतील आणि महापालिकेच्या असतील, सर्व लोक या ठिकाणी आलेले आहेत। काही आपले महिला बचत गटाच्या माध्यमातून सफाई करतात, त्यांचे देखील प्रतिनिधी आले, त्यांच्या देखील काही सूचना आम्ही जाणून घेऊन आयुक्तांकडे बसवून लवकरात लवकर ह्या लोकांना मदत कशी होईल आणि ज्या ठिकाणी ज्यांची आवश्यकता लागेल, मग सन्माननीय खासदार असतील श्रीकांत शिंदे, त्याच्यानंतर नरेश मस्के असतील, त्यानंतर पालकमंत्री आणि मिनिस्टर आपले प्रताप सरनाईक, इतरही काही पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना एकत्र घेऊन सर्व शहर प्रमुख आहेत, त्यांना एकत्रित घेऊन हा जो काही नागरिकांचे प्रश्न असतील, महापालिकेचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र, कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक घनश्याम शिवाजी कणसे यांनी स्थापन केलेली सामर्थ्य श्रमिक संघटना आता जोरदार वाटचाल करीत आहे। संघटनेचे हे 4थे वर्ष आहे। या संघटनेने आतापर्यंत 8 मल्टीप्लेक्स सिनेमागृहात आपलं वर्चस्व स्थापन केले आहे। तसेच काही औद्योगिक कंपन्यांमध्ये त्यांची संघटना काम करते। 700च्या वर त्यांचे सध्या सभासद आहेत।
घनश्याम कणसे यांनी अहोरात्र मेहनत करून ही संघटना नावारूपाला आणली आहे. मल्टिप्लेक्सचे मालकवर्ग हे परप्रांतीय आहेत. त्यांना महाराष्ट्रीय मुलांबद्दल काही आस्था नसते, पण या संघटनेमध्ये जास्त करून मराठी आणि स्थानिक मुलांनाच कामासाठी प्राधान्य देण्यात येते. कामगारांवर होणारा अन्याय, पगाराचा प्रश्न, अतिरिक्त कामाचा मोबदला, वेगवेगळे भत्ते वेळेवर मिळवून देऊन त्यांनी कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. कुठल्याही कामगारावर अन्याय होत असेल तर मोठ्या धडाडीने ही संघटना त्यांना न्याय मिळवून देते. त्यामुळेच आज सामर्थ्य श्रमिक संघटनेने ठाण्यातील कोरम मॉल येथील मल्टिप्लेक्समध्ये आपली संघटना स्थापन केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संघटनेला आशीर्वाद आहे. तर खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर अशोक वैती या संघटनेचे सल्लागार आहेत. आज सकाळी कोरम मॉलच्या गेटवर अशोक वैती यांच्या हस्ते संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तर मल्टिप्लेक्स येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अशोक वैती यांनी घनश्याम कणसे आणि त्यांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रमिक संघटना यांच्या माध्यमातून आज कोरम मॉलमध्ये आपण इथल्या नागरिक जे काही वर्कर आहेत त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने ही युनियन ह्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्याच्या अगोदर देखील ह्या युनियनमध्ये बरेचसे कार्यकर्ते इतरही युनियनमधून आलेले आहेत. काही प्रश्न सुटत नव्हते हे समजल्यानंतर श्रमिक संघटना ह्यांच्या माध्यमातून आपण हे ह्या ठिकाणी काम करणार आहोत. शिंदे साहेब हे देखील यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत की एक चांगलं काम करा. काम करत असताना कुठल्याही प्रकारची तक्रार येता कामा नये. जे कर्मचारी आहेत त्यांची कर्मचाऱ्यांनी देखील आपले जे काही इथे नागरिक येतात खरेदीसाठी त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त कर्मचाऱ्यांचाच प्रश्न नाही तर जे कोण इथे नागरिक येणार आहेत त्यांची देखील काही तक्रारी असतील त्याकडे देखील लक्ष ठेवणार आहोत आम्ही लोक. आणि ह्या माध्यमातून घनश्याम कणसे आणि त्यांची सर्व टीम त्या ठिकाणी काम करणार आहे. एक आपल्याच ठाण्यातली एक ही संघटना आहे. एखादी नाही तर मुंबई किंवा इथली असलेली त्यांना आपण जाऊन भेटणं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं फार कठीण गोष्ट आहे. पण ठाण्यातनं एक संघटना तयार झालेली आहे. त्यांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. चांगलं काम करावं अशा प्रकारची अपेक्षा देखील त्यांच्याकडे करतो. आणि कुठलेही जे कर्मचारी आहेत त्यांचे प्रश्न सोडवा. कुठलीही तक्रार नागरिकांची देखील कर्मचाऱ्यांसंदर्भात येऊ नये अशा प्रकारचे काम करा. अशा प्रकारच्या त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा.